आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आता आपण जाणार आहोत आज अमरापूरला गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला. बॅलेन्सिंग मूर्ती दाखवली आहे आधी, कालच एक ब्लॉग टाकला होता. आणि ही आजची घरगुती मूर्ती दाखवणार आहे. 100-200 नाही बोलता येणार, हजारो लाखो अशा मूर्त्या इथं बनतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत, ते तुम्हाला दाखवतो मी आज. तर आपण जाऊ आज अमरापूरला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. लेट्स गो. तर आपण आहोत आता अमरापूरला. ते बघू शकता एंट्री झाल्या सगळे बॅनर दिसायला लागलेत. गणपती बाप्पाच्या काही काही मूर्त्या दिसायला पण लागलेत. बघा तुम्ही पण पूर्ण रांगेत असे बॅनर लागलेले आहेत. प्रत्येक मंडळात प्रत्येक कार्याचा वेगवेगळा आहेत बॅनर आहे. मोठ्या मोठ्या मूर्त्या पण जाम बनवलेल्या आहेत. दाखवतो किती दिसतात तेवढं. बाहेरूनच बघा, इथं व्हिडिओ काढून नाही देत. मगाशी गेलो होतो आतमध्ये. ह्या इकडे मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. हो बाई, आता आपण काय काय मूर्त्या बनत आहेत. आणि बघा घरगुती मूर्त्या इथे आहेत. जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. मी तुम्हाला लोकेशन वगैरे सांगतो सगळं. अमरापूरला यायचं आहे, स्टेशनच्या जवळच आहे. जवळून दाखवतो वेट. बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत तिथे. हा लालबागचा राजा, सगळ्या घरगुती मूर्त्याच आहे त्या. अजून एक लालबागचा राजा दाखवतो तुम्हाला मी. हा बघा, हा मागच्या वर्षीचा आहे, 2025चा लालबागचा राजा. इकडे पण आतमध्ये पण आहेत. अजून जाम मूर्ती आहेत, दाखवतो. बाहेरूनच दाखवतो, आतमध्ये काही आपलं. आता चिंतामणी मोठा आहे तो पण बघा. हे बघा चिंतामणी मागच्या वर्षीचा. या इथे आहेत घरगुती मूर्त्या. हे बघा किती सुंदर मूर्ती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटच्या 3 मूर्त्या आहेत त्या एकदम भारी आहेत. त्या शेवटलाच दाखवेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. गरुडावर एक आहे. या जेवढ्या पण दिसत आहेत ना तेवढ्या सगळ्या घरगुतीच मूर्त्या आहेत. आतमध्ये काही जात नाही, बाहेरूनच काढते. आतमध्ये काय काय ठिकाणी व्हिडिओ काढून नाही देत म्हणून. तो आता व्हिडिओ काढून देते. काय काय व्हिडिओ मंडळाचे आहेत आणि काय काय घरगुती आहेत. इथे पण बनवलेत बघा मोठ्या मोठ्या. या कदाचित मंडळाच्या असू शकतात. ऑल इंडिया बाप्पाच्या मूर्त्या इथून जातात. बघित सुंदर सुंदर मूर्ती आहे तिथे. आता एक मूर्ती आहे ती महादेवांच्या ह्याच्यात बनवले. तिकडं पक्षी, तिकडे पूर्ण तुम्हाला गणपती बाप्पाच्याच मूर्ती दिसते. बघा बघा, ह्या काय काय सुकत ठेवले आहेत, त्यांना कलर मारतील आता.
सगळीकडे मूर्त्याच मूर्त्या. म्हणून बोललो होतो की 400-500 मूर्त्या नाही दिसणार, हजार आणि लाखोमध्येच मूर्त्या आहे तिथे. तरी मी बाहेरूनच फिरतोय आतमध्ये बघा. इथे पण लालबागचा राजा आहे. हे बघा, बघू शकता किती मूर्त्या आहेत. ज्या अशा बनवायच्या बाकी आहेत अजून. काय काय ना तयार पण झाल्यात, काय काय रसल पण झाल्यात. या सगळ्या घरगुती मूर्त्या आहेत. काय काय बनतायत हे बघा. पूर्ण कारखाना पूर्ण गणपती बाप्पाच्या मूर्तीनेच भरला आहे. तरी पण अजून 2 महिने बाकी आहेत. तरी एवढं अजून तयारी सुरू झाली. इथे पण बघा, इथे उंदरावर बसलेला आहे, तिकडे बैलावर, वरती मोरावर आहे. दिसणार नाही जास्त ऊन आहे म्हणून. भारी भारी मूर्त्या आहेत. हे बघ, सगळीकडे म्हणजे सगळीकडे तुम्हाला गणपती बाप्पाच्याच मूर्त्या दिसतील. नक्की कुठल्या कुठल्या कारखान्यात जाऊ ते समजत नाही. चला असं ते सगळे कारखाना फिरू. ते व्हिडिओ फोटो नाही काढून देत. तिथे लिहिलेलं आहे व्हिडिओ फोटो नाही काढायचा, म्हणून आपण काही तिथे जाणार नाही. आता आपले एक पत्ते मित्र येत आहे, थांबव 3 मधला आहे, त्यासोबत आपण दुसरीकडे जाऊ. लेट्स गो. मे जून महिना संपला, पण संपला तरी पण पावसाचं काही नाव नाही अजून. ह्या म्हटलं शाप कधी यायचा पाऊस काय समजा नाही. गणपती बाप्पा तर आलेत, पावसाचा काय अजून पत्त्या नाही. अवघड आहे ब्रो, अवघड आहे. बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत तिथे पण. आणि मेन म्हणजे बॅलेन्सिंग मूर्ती. बघू शकता आता आपल्या समोरच आहे बॅलेन्सिंग मूर्ती. बघा, असं नाही की फक्त मुंबईमध्येच बॅलेन्सिंग मूर्ती बनू शकते. पेन हमरापूरला सुद्धा बॅलेन्सिंग मूर्ती बनले आणि तेही करून दाखवलं आहे. हे बघा, सेम जशी मुंबईमध्ये होती तशीच बनवले, फक्त ही छोटी आहे ती मोठी होती बस. एकदम बॅलेन्स. तर मोठी बनवली, छोटी आहे, छोटी पण नाही माझ्यापेक्षा तरी मोठीच आहे. मुंबईला जशी होती त्याच्यापेक्षा तरी छोटीच आहे. आणि इकडे आता गोड गणपती पण तयार होतात. बघू शकता गोड गणपती, मागच्या वर्षीचा गोड गणपती मुंबईचा. ज्यासाठी आपण आलो होतो हीच पण काय गणेश मूर्ती हमरापूरची. तेव्हा मला माहिती नसेल, तुम्ही फक्त गणेश काला केंद्र टाकलात तरी पण तुम्हाला स्टेशनपासून लोकेशनमध्ये दिसेलच. लगेच 15-20 मिनटावरच आहे. चालत चालत पण तुम्ही येऊ शकता. ही छोटी तिकडे नजर माराल तिकडे तुम्हाला फक्त गणपती दिसेल. कारण आपण आता हमरापूरमध्ये आहे. सगळीकडे तुम्हाला गणपती दिसतील. मला असं एक पण घर नाही भेटणार की तिथं गणपती बाप्पाचं तयार नाही. सगळीकडे रस्त्याला पण मूर्त्याच्या मूर्त्या आहेत. या साईडला पण काय आहेत. सगळीकडे कारखाने तयार झालेले आहेत.
तर तुम्ही अजून इथं पण गर्दीच्या मूर्त्या बनतात. आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवल्यात. बघितलं असेल घरगुती मूर्त्या पण दाखवलेल्या आहेत. अशा सुंदर सुंदर जाम अशा मूर्त्या आहेत. जर घ्यायचं असेल तर हमरापूरला या. भारी भारी मूर्त्या आहेत, स्वस्त प्राईजमध्ये पण भेटतील. तर ही पण व्हिडिओ आपण आता इथे थांबू, कारण आपण आलो आता स्टेशनवर. आपली गाडी आहे आता संध्याकाळची 4ची, तोपर्यंतच टाईमपास करत राहायला लागेल. तर चला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. लेट्स गो, बाय बाय.